नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत मसाला डाळ. ही डाळ ना तुम्ही अशी करून महिनाभर ठेवली आणि कधी पण तुम्हाला असं काही चटपटीत खाऊ वाटलं ना मधल्या वेळेत, तर तुम्ही ही खाऊ शकता. एक महिनाभर राहते ही चांगली. तर हे असे टाईमपास म्हणून कधीतरी तुम्हाला खाऊ वाटलं ना, असे बाहेरच्या मुलांना पण द्यायला ही खूप छान आहे. पण यात मी भरपूर तिखट टाकलेलं आहे. ही मी मिस्टरांसाठी केलेली आहे. तुम्हाला जर तुमच्या लहान मुलांसाठी करायची असेल ना, तर कमी तिखट टाकून करा. खूप छान. मुलं बाहेरचे कुरकुरे वेफर्स अजिबात खाणार नाहीत. ही कुरकुरीत डाळ त्यांना खूप आवडेल. तर मग मी ही डाळ कशी केली पाहिजे तुम्हाला, चला तर मग पाहूया आपण. तर मी ही डाळ करण्यासाठी ना रात्रीच 1 वाटी हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती. रात्रीच भिजायला घातली होती. तुम्हाला दाखवायला नाही वेळ भेटला मला रात्री, आता सकाळीच दाखवते. तर आता ना यातलं ही पहिलं पाणी काढून टाकून देते आणि आणखीन एकदा दुसरं पाणी टाकून ते स्वच्छ धुवून घेते. तर पहिलं पाणी मी टाकून दिलेलं आहे. आता हे दुसरं पाणी मी त्यात टाकून ते पण स्वच्छ असं धुते आणि हे पण पूर्ण पाणी काढून टाकते आणि अशा चाळणीत नितळायला ठेवते. आता एक 5-10 मिनटं पाणी नितळूस तर असं 5च मिनटं ह्या चाळणीत ठेवते आणि 5 मिनटानंतर एका सुती कॉटनच्या कपड्यावर त्याला पसरून ठेवते एक अर्धा तास. तर मी 5 मिनटं आपल्या डब्यात असं ते नितळायला ठेवलं ना, आता ना कॉटनचा कपडा हंतरते खाली आणि ते पाणी काय व्यवस्थित असं नितळलं नाही चाळणी वाट असं मला वाटलं. म्हणलं आता कपड्यावरच नितळायला पसरून ठेवावी, म्हणजे त्यातलं पूर्ण पाणी असं निघल. मग म्हणजे आपल्याला तळताना काय होईल, जर पाणी राहिलं का नाही आपल्या डाळीत, तर तळताना मग ते तेल उडून अंगावर येईल ना, म्हणून पूर्ण पाणी त्यातलं आपल्याला कोरडी करायची आहे डाळ. तर 5 मिनटं चाळणीत ठेवलं ना, आता अर्धा तास कपड्यावर अशी पसरून ठेवते, म्हणजे त्याचं पूर्ण पाणी निघून जाईल आणि एकदम कोरडी होईल डाळ आपली ही. मग आता हे असंच पसरते आणि अर्ध्या तासाने तुम्हाला दाखवते. तर तोपर्यंत परत ना मी तेल गरम करायला ठेवते आणि ही डाळ ना अशी तळून ठेवली ना, अशी खुसखुशीत तळल्या अशी भिजवून घेतली ना, मग तळताना ती खुसखुशीत होती एकदम, खूप छान होते खायला. तुम्हाला पण अशी आवडेल, तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तर मी आता चांगली पसरते ही डाळ आणि एक अर्ध्या तासाने दाखवते तुम्हाला. आणि ही डाळ ना फुल गॅसवरच तळायची, बारीक गॅसवर तळायची नाही, नाहीतर ती अशी मऊ राहते, कडक होत नाही. फुल गॅसवर जर तळली का नाही, मग ती एकदम कुरकुरीत आणि कडक होते. तर एक अर्ध्या तासाने तुम्ही पाहू शकता त्यातलं पूर्ण पाणी नितळले. आता हे काढून एका डिशमध्ये घेते आणि दुसरं तुम्हाला तयारी दाखवते. अशी ही चाळण आहे ना, अशी एका ताटात ठेवायची. तर म्हणजे कोरडी करून घेतली मगाची चाळण मी, ती धुवून ती पुसून, आणि त्यात आपली डाळ तळल्यानंतर त्यात टाकली ना त्या चाळणमध्ये, की एक्स्ट्राचं जे तेल असतं का आपल्या डाळीतलं, ते त्या ताटात नितळतं. म्हणून असे ताटात डायरेक्ट टाकण्याऐवजी चाळणमध्ये टाकायचं, म्हणजे त्याचं तेल त्यात नितळतं. आणि दुसरं साहित्य इथं मी धने जिरे पूड घेतलं आहे, मीठ घेतलं आहे, लाल तिखट आणि लसण असा ओबडधोबड सालासकट ठेसून घेतलेला आहे. तर तेल आपलं गरम झाले, फुल गॅसवर मी डाळ त्याच्यात टाकली. तर तुम्ही पाहू शकता डाळ टाकल्यानंतर कसा फेस दिसत होता. आणि आता ना डाळ आपली तळून अशी वरी आली. मग अशी तळून मनानेच वरी आली कीच काढायची, असे मनाने तशीच काढायची नाही, का तर ती लूज राहते ना. अशी मनाने वरून तळून वरी आली ना, ती काढली की मग ती कुरकुरीत डाळ आपली तयार होते. तर 1-2 मिनटात आपली ती डाळ तळून होते. तर मी सर्व डाळ तळून घेतली. तुम्ही पाहू शकता आपलं चाळणी वाटं थोडंसंच तेल खाली नितळले आणि हे गरम गरम आहे ना आपली डाळ, तोपर्यंतच ह्याला मसाला लावून घ्यायचा, म्हणजे तो चांगला कोट होतो त्याला. तर मी कढईतलं तेल सगळं काढलं नको, थोडंसं 1 चमच्याभर तेल फक्त त्यात ठेवलं, का तर आपल्याला त्याच्यात लसण असं कुरकुरीत होईपर्यंत, लालसर होईपर्यंत असं तळून घ्यायचं आहे. जर जास्त तेलात जर तळलं असतं तर त्या सर्व तेलाला लसणाचा वास लागला असता. म्हणून मी थोड्याच तेलात असा कुरकुरीत करून घेते. आणि याचं तेल घ्यायचं नाही आपल्याला, फक्त लसण काढून घ्यायचा, कारण खूप ऑइली होती आपली डाळ नंतर. हे तेल असं हे जर लसण टाकला त्यात तर फक्त लसण काढून चमच्यावर घ्यायचा साईडला, आणि तो नंतर त्या आपल्या गरम डाळीमध्ये हा लसण, तिखट, मीठ आणि धने जिरे पूड त्यात मिक्स करायची. तुमच्याकडे जर धने जिरे पूड नसेल तर तुम्ही त्याऐवजी चाट मसाला घेतला तरी चालेल, पण माझ्याकडे घरी केलेली ऑलरेडी धने जिरे पूड होती म्हणून मी तीच टाकलेली आहे. ते आता ना हे लसण आपला झाला आहे. मी आता गॅस बंद करते आणि हा ना काढून चमच्यावर घेते. तेल फक्त येऊन द्यायचं नाही. आणि आपले ते डाळीवर तो लसण टाकून घेते कुरकुरीत झालेला. या लसणाने खूप छान वास येतो, असं टेस्ट येते आपल्या ह्याला डाळीला, आणि धने जिरे पूडची खूप छान वास येतो. तर तिखट मी भरपूर घेतलेलं आहे, कारण मिस्टरांना खूप तिखट आणि चटपटीत आवडतं, म्हणून त्यांच्यासाठी करीत आहे मी ही डाळ. आणि धने जिरे पूड पण टाकत आहे, मीठ पण टाकत आहे. तर मी एवढं डाळीच्या हिशोबानेच हे सर्व साहित्य घेतलेलं आहे. परफेक्ट प्रमाण झालं हे.
तर तुम्हाला जर ही अशी साठवून ठेवायची असेल तर ही अशीच महिनाभर राहते. पण आमच्यात आता हे 2 दिवसात संपून जाते, कारण मी थोडीच केलेली आहे. तर आता ही अशीच जर थंड झाली का नाही, मग ही एका भरणीत भरून ठेवायची. मग ती महिनाभर राहते. फक्त ओला हात लागून द्यायचा नाही. ओला हात जर लागला का नाही तर सादळल्याने होती, मग ती अशी कुरकुरीत राहत नाही. तर अशा तुम्ही वाटलं तर याच्यात ना कढीपत्ता पण टाकू शकला असतात, पण माझ्याकडे नव्हता कढीपत्ता म्हणून मी टाकला नाही. तर खूप छान दिसत आहे आणि खायला पण एकदम कुरकुरीत मस्त झालेली आहे. तर मग कशी वाटली तुम्हाला माझी तिखट डाळ ती नक्की सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये